त्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी बातमी पाहूयात। पुण्याच्या दौंडमध्ये 2 वर्षात 1-2 नव्हे तर तब्बल 500 गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। न्यूज 18 मराठीला मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान आणि भ्रूण हत्येचे प्रकार घडलेले आहेत। 35 ते 50 हजारात कडेगावातील एका छोट्या घरामध्ये गर्भलिंग तपासणी करण्यात येत होती आणि या प्रकरणी गर्भलिंग निदान रॅकेटचे व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेले आहेत। या प्रकरणी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी तर डॉक्टर जाधवला अटक करण्यात आलेली आहे। या दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या रॅकेटचे जाळं कुठपर्यंत गेलंय याचा तपास सध्या पोलीस करतायत। या क्षणाची अतिशय मोठी खळबळ उडवून देणारी बातमी आपण पाहतोय। पुण्याच्या दौंडमध्ये 2 वर्षात 1-2 नव्हे तर तब्बल 500 गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। न्यूज 18 मराठीला मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान आणि भ्रूण हत्येचे प्रकार घडलेत। 35 ते 50 हजारात कडेगावातील एका छोट्या घरामध्ये गर्भलिंग तपासणी करण्यात येत होती। तर या प्रकरणी गर्भलिंग निदान रॅकेटचे व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेले आहेत। हे सध्या व्हिडिओ आपण पाहतोय। या प्रकरणी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी तर डॉक्टर जाधवला अटक करण्यात आलेली आहे आणि या दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या रॅकेटचं जाळं नेमकं कुठपर्यंत गेलंय याचा तपास सध्या पोलिसांकडून करण्यात येतोय। महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी ही बातमी आपण पाहतोय। न्यूज 18 मराठीवरचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। पुण्यातून ही बातमी आहे। पुण्याच्या दौंडमध्ये 2 वर्षात 1-2 नव्हे तर तब्बल 500 गर्भपात केले आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। न्यूज 18 मराठीला मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान आणि भ्रूण हत्येचे प्रकार घडलेले आहेत। हे सगळे व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेले आहेत। 35 ते 50 हजारात केवळ 35 ते 50 हजारात कडेगावातील एका छोट्या घरामध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू होता। गर्भलिंग तपासणी या छोट्या घरामध्ये करण्यात येत होती। या प्रकरणी गर्भलिंग निदान रॅकेटचे व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेले आहेत। हे व्हिडिओ आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय। या प्रकरणी आता बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी आणि डॉक्टर जाधव यांना अटक करण्यात आलेली आहे। या दोघांनीही मिळून या दोघांना खरं तर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या रॅकेटचं जाळं आता कुठपर्यंत नेमकं आहे याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, अतिशय खळबळजनक बातमी आहे। 1-2 नव्हे तर तब्बल 500 गर्भपात झालेले आहेत आणि या डॉक्टरांना आता अटक करण्यात आलेली आहे। नेमकं काय हे संपूर्ण रॅकेट कसं चालत होतं? प्राजक्ता, ही महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी आहे। जो पुणे जिल्हा हा एकेकाळी सामाजिक चळवळींचा आगार समजला जात होतो, जिथून अनेक सामाजिक चळवळी सुरू झालेल्या होत्या, त्या पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये मुलींचा स्त्री पुरुष गुणोत्तराचा दर जो आहे तो 825च्या घरामध्ये येऊन पोहोचलेला आहे। अत्यंत दुर्दैवी बाब ही म्हणावी लागेल। आणि पुणे शहराच्या आजूबाजूला जे तालुके आहेत या तालुक्यांमध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचं रॅकेट हे गेले काही वर्ष सातत्यानं चालवलं जाते। साधारण गेल्या आठवड्यामध्ये ग्रामीण पोलिसांकडे एक व्हिडिओ क्लिप जी आहे ती घरामध्ये घरगुती पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्यानं गर्भलिंग निदान करत असल्याची आलेली होती। आणि त्यानंतर जेव्हा या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली तेव्हा एक बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी हा पोलिसांच्या रडारवर आला। त्याला अटक केल्यानंतर अत्यंत धक्कादायक माहिती जी आहे ती त्याच्या समोर आली आहे, पोलिसांच्या समोर आली आहे। त्यानं दिलेल्या माहितीनुसार गेले 2 वर्ष महिन्याला साधारणपणे 20च्या आसपास गर्भलिंग निदान तो करायचा, त्यापेक्षा जास्त करायचा आणि साधारणपणे 20 गर्भपात जे आहेत ते या गर्भलिंग निदान चाचणीतून जर मुलीचा गर्भ असल्याचं समोर आलं तर केले जात होते। त्याच्याशी अनेक डॉक्टर जे आहेत ग्रामीण भागातले ते संबंधित होते। त्यांच्याकडे तपासणीसाठी येणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या गर्भाची चाचणी करण्यासाठी ते अण्णासाहेब गिरी याच्याशी संपर्क करायचे। तो एका पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्यानं ही सोनोग्राफी संबंधित महिलेच्या घरी जाऊनच करायचा आणि तिथे एका मोबाईलवरती ॲपच्या मदतीनं हे गर्भलिंग निदान जे आहे ते केलं जायचं। जर मुलाचा गर्भ असेल तर हा गर्भ तसाच ठेवला जायचा। जर मुलीचा गर्भ असेल तर ज्या डॉक्टरच्या संपर्कातून हे आले किंवा गर्भपात करणारे इतर डॉक्टर्स जे आहेत त्यांच्या मदतीनं हे गर्भपात केले जात होते। साधारणपणे गेल्या 2 वर्षात 450 ते 500 गर्भपात केल्याची माहिती जी आहे ती त्यानं पोलिसांना दिली आहे। केवळ हा एक अण्णासाहेब गिरीच नाही तर जाधव नावाच्या एका डॉक्टरला वाघोलीतून अटक करण्यात आली आहे। आणखी 2 ते 3 डॉक्टर्स आहेत ज्यांचं नाव तपासामध्ये निष्पन्न झाले। हे डॉक्टर्स फरार आहेत।
या सगळ्या प्रकाराची ग्रामीण पोलिसांनी अत्यंत गांभीर्यानं दखल घेत काही टीम्स तयार केलेल्या आहेत आणि ज्या ज्या डॉक्टरांनी अण्णासाहेब गिरी याच्याशी संपर्क केलेला होता त्याच्याकडचे पेशंट्स आहेत ते गर्भलिंग निदानासाठी अण्णासाहेब गिरीकडे पाठवलेले होते. त्या पेशंटचं पुढे काय झालं यासाठी आता हे सगळे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची आवक जावक जी नोंद असते त्या नोंदीचे रजिस्टर ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्यावरून आता हे तपास जे आहेत ते पुढे नेण्यात येतील. या सगळ्या प्रकारामध्ये महत्वाची बाब म्हणजे ज्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी महिला आलेल्या होत्या त्यांच्या अपत्यांपैकी किती जणांना मुलं झालीत आणि किती जणांना मुलं झालीत याचा सुद्धा तपास पोलीस करणार आहेत, ज्यावरून या सगळ्या एकूण रॅकेटची पूर्ण कल्पना येऊ शकेल. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. पुणे जिल्ह्यातले जवळपास 4 तालुके या तालुक्यांमध्ये स्त्री पुरुष जन्मदराचं गुणोत्तर हे 1000 मुलांच्या पाठी साधारण 850 पर्यंत खाली घसरलेलं आहे. दौंड तालुका तर त्याहीपेक्षा अत्यंत वाईट परफॉर्मन्स करतो या सगळ्या गर्भलिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये, स्त्री पुरुष गुणोत्तराच्या बाबतीमध्ये, ज्याच्यात साधारण 850 पर्यंत मुलींचा आकडा जो आहे 824 पर्यंत खाली आलेला आहे. केवळ पुणे जिल्ह्यातला राजगड हा एकमेव, भोर हा एकमेव तालुका जो असा आहे जिथे स्त्री पुरुष गुणोत्तर हे इतर तालुक्यांपेक्षा जास्त चांगलं आहे. बाकीच्या सगळ्या तालुक्यांमध्ये स्त्री पुरुष गुणोत्तर हे प्रचंड ढासळलेलं आहे. 1000 मुलींच्या मागे साधारणपणे 824 पासून ते 864 पर्यंत मुलींच्या जन्मदराचं प्रमाण खाली आलेलं आहे. त्यामुळे ही सगळी परिस्थिती जी आहे ती अत्यंत अलार्मिंग आहे. गांभीर्याने याची नोंद जी आहे ती राज्य सरकारनं सुद्धा घ्यायला हवी. आरोग्य विभागाने अशा पद्धतीनं ज्या घटना होतात त्याची तातडीने दखल घ्यायला हवी आणि जे डॉक्टर्स याच्यामध्ये सहभागी आहेत या डॉक्टरांवरती अत्यंत कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. इतर वेळी ज्या राज्यात ज्या ठिकाणी गर्भलिंग निदानाचे प्रकार घडलेले होते त्या सगळ्याची एकूण पार्श्वभूमी लक्षात घेता हे सगळे आरोपी जे आहेत ते अत्यंत विस्कळीतपणे काम करत होते. पोर्टेबल मशीनच्या साहाय्यानं म्हणजे इतर कुणाच्याही लक्षामध्ये येऊ नये अशा पद्धतीनं हे गर्भलिंग निदान केलं जायचं आणि एकदा मुलीचा गर्भ आहे हे लक्षात आलं की संबंधित नातेवाईक जे आहेत त्यांना डॉक्टरचा नंबर दिला जायचा आणि ते खासगी ठिकाणी हे गर्भपात घडवून आणत होते. अशी प्राथमिक माहिती जी आहे ती या तपासामध्ये अण्णासाहेब गिरी आणि जो डॉक्टर जाधव आहे याला देण्यात आलेली आहे. यापूर्वी सुद्धा पुणे जिल्ह्यातून राहाता तालुक्यामध्ये जो गुन्हा एप्रिल महिन्यामध्ये दाखल झालेला होता त्यात जवळपास 3 डॉक्टरांना अटक करण्यात आलेली होती आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते केवळ 1-2 डॉक्टरांपुरतं सीमित नाहीये. याच्यामध्ये जिल्ह्यातले अनेक डॉक्टर्स जे आहेत ते सहभागी आहेत. ग्रामीण भागामध्ये अजूनही मुलीच्या जन्माचं स्वागत जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती केलं जात नाही किंवा त्याला त्या दृष्टीने बघितलं जात नाही आणि त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो इतक्या गांभीर्याच्या स्थितीपर्यंत पोहोचलेला आहे. 850 ते 865 पर्यंत स्त्री पुरुष जन्माचं गुणोत्तर येणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पुणे जिल्ह्यासारखी राज्यातला सगळ्यात प्रागतिक जिल्हा समजला जातो. सामाजिक चळवळींचं मोठं स्थान या जिल्ह्याला राहिलेलं आहे. इथून अनेक पुरोगामी चळवळी ज्या आहेत त्या पुढे आलेल्या होत्या. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये काम केलेलं होतं. मात्र असं असून सुद्धा गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये स्त्री पुरुष गुणोत्तर जे आहे ते इतक्या खाली येण्यासाठी जबाबदार कोण हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. एकीकडे राज्यात सगळीकडे निवडणुकीची धांदल सुरू आहे विधान परिषदेची. अनेक वेगवेगळ्या गोष्टींची घोषणा सरकार करतंय. मात्र या सगळ्या मुद्द्याकडे जो अत्यंत महत्वाचा सामाजिक प्रश्न आहे त्याच्याकडे सरकार गांभीर्यानं बघणार आहे का? या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या धांदलीमध्ये सुद्धा न्यूज 18 मराठीनं ही बातमी जी आहे ती आता राज्यासमोर आणलेली आहे, ज्याच्यामध्ये सामाजिक प्रश्न जो आहे तो किती गंभीर आहे त्याची दखल राज्य सरकार घेणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असणार आहे. वैभव, खरं तर 2 वर्षांपासून हा सगळा प्रकार सुरू होता. या रॅकेटचा नेमका पर्दाफाश कसा झाला? प्राजक्ता, हे सगळं रॅकेट जे आहे ते अत्यंत विस्कळीत स्वरूपामध्ये म्हणजे एका ठिकाणी याचं कुठलंही स्टेशन कामकाज जे आहे ते केलं जात नव्हतं. संपर्क जे आहेत ते डॉक्टरांचे एकमेकांशी असायचे. जेव्हा असे संबंधित गर्भलिंग निदानासाठी उत्सुक असलेल्या महिला किंवा कुटुंब यायची तेव्हा या कुटुंबांना अण्णासाहेब गिरी याच्याशी संपर्क करायला सांगण्यात यायचं आणि त्यानंतर हा अण्णासाहेब गिरी त्याच्याकडे एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन होतं. अत्यंत छोटं विधभर आकाराचं हे मशीन असतं आणि हे मशीन मोबाईलच्या साहाय्यानं गर्भलिंग निदान जे आहे ते करून द्यायचं. गर्भलिंग निदान झालं की त्याच्यात गर्भामध्ये मुलगा आहे का मुलगी आहे याची चाचणी झाल्यानंतर एकदा मोबाईलवरती हे स्पष्ट झालं की अण्णागिरीकडून याची माहिती संबंधित कुटुंबाला दिली जायची आणि त्यानंतर जर मुलाचा गर्भ असेल तर तो गर्भ ठेवला जायचा आणि मुलीचा गर्भ असेल तर तो गर्भपात करण्यासाठी डॉक्टर कुठला असेल, कुठल्या ठिकाणी हे करण्यात येईल याबाबतची त्यांची निश्चिती व्हायची आणि त्यानुसार अनेकदा संबंधित कुटुंबियांच्या घरीच हे गर्भपात जे आहेत ते केले जायचे. अत्यंत विस्कळीतपणे हे गर्भपात केले जायचे. 2019 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं दौंडमध्ये एक महिला जी आहे तिच्या घरी गर्भपात केला जात असताना तिचा मृत्यू झालेला होता आणि त्या संदर्भातला गुन्हा जो आहे तो गुन्हा दाखल झालेला होता. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर या सगळ्या प्रकारामध्ये
पोलिसांनी अनेक जणांची चौकशी सुद्धा केलेली होती, मात्र हे प्रकरण फारसं पुढे जाऊ शकलं नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात गेले बराच काळ अनेक डॉक्टर्स जे आहेत, अनेक डॉक्टरांचं रॅकेट जे आहे ते कार्यरत आहे. मात्र त्याला एका ठराविक ठिकाणी ही सोनोग्राफी होत नसल्यामुळे या गोष्टी लक्षात येत नव्हत्या. केडगाव मधला जो व्हिडिओ समोर आलाय तो आता अलीकडचा व्हिडिओ आहे आणि या संदर्भामध्ये जे तिथले सिव्हिल सर्जन आहेत त्यांनी या संदर्भामध्ये पोलिसांकडे तक्रार केलेली होती. त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो पोलिसांच्या रडारवर आला. पोलीस आता पुढचा तपास करतायत. हे सोनोग्राफी मशीन जे आहे ते मिळवणं असू द्यात किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याचा तपास असू देत, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. या सगळ्या विषयाची माहिती ही जे डॉक्टर गुजर आहेत त्यांनी पोलिसांना दिलेली होती आणि त्यानंतर या संदर्भातली कारवाई जी आहे ती पोलिसांनी सुरू केली. अत्यंत मोठा तपास हा असणार आहे. एका ठिकाणी या गोष्टी घडत नसल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीनं हे कामकाज करण्यात आलंय त्याबाबतचा तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे. डॉक्टर्स जे आहेत अनेक साधारणपणे 30 ते 40 डॉक्टर या अण्णासाहेब गिरीच्या संपर्कामध्ये होते. हे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले. त्यातले काही डॉक्टर्स जे आहेत ते या आधीच फरार झालेले आहेत. त्याच्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो किती गंभीर आहे आणि त्याचे सामाजिक परिणाम हे किती गंभीर आहेत हे सुद्धा लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे. त्यानुसार पोलिसांनी आता तपास केलाय. डॉक्टरांकडे ज्या डॉक्टरांकडे महिला या त्यांच्या उपचारासाठी येत होत्या गर्भाच्या संदर्भानं त्यांची सगळ्यांची यादी मिळवून त्या डॉक्टरांचे रजिस्टर जे आहेत ते तपासून त्यांना नेमकी कुठली आपत्ती झाली आहे 2 वर्षामध्ये याचा सगळ्याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. त्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आणखी स्पष्ट होऊ शकतील. तुर्तास जी माहिती आरोपीने दिलेली आहे त्याच्यानुसार महिन्याला साधारणपणे 20 मुलींचे गर्भ जे आहेत त्याचं निदान झाल्यानंतर गर्भलिंग निदान झाल्यानंतर वेगवेगळ्या डॉक्टरांकडून ज्या डॉक्टरच्या रेफरन्सनं हा पेशंट अण्णासाहेब गिरीकडे यायचा त्या डॉक्टरच्या संबंधानं किंवा त्याच्या संपर्कानं हे गर्भपात जे आहेत ते घडवून आणले जात होते. त्याच्यामुळे हा आकडा जो आहे स्त्री पुरुष गुणोत्तराचा दर जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणावरती खाली आलेला आहे. जे अत्यंत गंभीर आणि महत्वाची अशी सामाजिक समस्या आहे. या सगळ्याकडे राज्य सरकारनं अत्यंत तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्यानं तपास होणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे. खरंय वैभव, अतिशय गंभीर असा हा प्रकार आहे. खळबळ उडवून देणारी ही खरं तर बातमी आहे. त्यामुळे आता तपासात नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वैभव, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहिती